तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड शहरात एकाच दिवशी तब्बल 3 चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। भारतीय सैन्य दलाचे जवान गोपाल रमेश भगत यांच्या निवासस्थानी घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच अज्ञात चोरट्यांनी आणखी 2 मोटारसायकली चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला। त्यामुळे हिवरखेड परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। मिळालेल्या माहितीनुसार जवान गोपाल भगत यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला। या घटनेची चर्चा सुरू असतानाच शहरातील वेगवेगळ्या भागातून 2 मोटारसायकली चोरीला गेल्याचे समोर आले। विशेष म्हणजे या सर्व घटना एकाच दिवशी घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले। गेल्या काही महिन्यांपासून परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे दुचाकी धारकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून वाहन मालक आता आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत चिंतित झाले आहेत। या सलग घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच शहरात रात्रीच्या गस्तीत वाढ करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळांची पाहणी करून तपास सुरू केला असून चोरी करणाऱ्या टोळीचा लवकरच पर्दाफाश करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। मात्र वाढत्या चोरीच्या घटनांमुळे हिवरखेडकरांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।